आणि मी सगळ्यांना सांगतो, फुकटमध्ये बसून पैसे कमवायचे विचार करा. तू ऑटो चालव, जर तुला नाही करोडपती बनाल तुम्ही अनिल कुमार जोशी नाही, पण कर्म कर, कर्म कर. तुला कर्मामध्ये चाल, तुला नाही करोडपती बनावल तर मला सांग, साधना कर, त्याच्यानं तुला जी अलौकिक शक्ती आहे ती तुला सहायता दे. जेव्हा काय म्हणले, षड्यत्न आणि मनुष्यत्न आणि सप्तम दैवचिंतनम, 6 प्रकारचे प्रयत्न तू कर. ते 6 प्रकारचे प्रयत्न केल्यानंतर जे काम नाही झाले तेव्हा देवापाशी जाऊन उभं टाक. मी प्रयत्न न्यायानं चांगला ह्याच्यानं प्रयत्न केले, देवा माझं काम झालं नाही, तू सांग काय माझ्या पाठीमागे आहे. मग तेव्हा देवाला प्रार्थना कर, देव करतो. पण तुझं कसं आहे, पहिलेच जाऊन उभं टाकतोस, प्रयत्न न करायच्या आधी जाऊन उभं टाकतो. आता आपली माझ्यापाशी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. पोरं येतात, गुरुजी मी परीक्षा दिली, पास होतो की नाही सांगा. चुकीनं म्हणला समज त्याला, तू पास होतोस, जाऊन घरी झोपी जातो. गुरुजी पास होतो पण सांगितलं, तो अभ्यास करायला कसं गॅरंटी पास होऊन जातो, अभ्यासच करणार नाही. सपोज म्हणलं तू पास होईनास, त्यानंतर गुरुजी म्हणले पास होणार नाही, अभ्यासच करणार. दोन्ही सांग, असं ज्योतिषाने सांगू नये की तू पास होतोस या फेल होतोस. तू कर्म कर, तू अभ्यास कर हे सांगावं. अब गुरुजी मैं वो लगा रहा हूँ, व्यापार हो जाता क्या. समझो नहीं होता म्हणला तरी त्याने काम करणार, होता म्हणला तर जाऊन व्यापार करत नाही त्यानं. अरे गुरुजी बोले पाहिजे होतं, पुन्हा 1 वर्षानंतर आपल्यापाशी येणार, गुरुजी व्यापार केलं काय झालं नाही तुम्ही म्हणलात. त्याने मी होतात म्हणल्यावर काम करणं सोडून टाकतो त्यानं. तर असले ज्योतिष सांगू नये कधी, त्याच्यानं अकर्मण्य होत असतो मनुष्य. कर्मवान व्हावा, कर्मवान मनुष्याचा पुढे काय. मी तुम्हाला सांगतो, 5 पांडव प्रेमाला 100 करोडापेक्षा, मी या संसाराला न बदललं तर माझं काम सांगा. तुम्ही तपस्या करा, तुम्ही साधना करा, तुम्हाला जरूर दाखवतो की हे संसार काय आहे. आज तुम्ही विघ्नेश्वर गणपतीच्या पूजेसाठी तुम्ही मानलात, पाहिलात की नाही माहित नाही, पण आपल्या आधी गणपतीने सांगितलेलं आहे की ह्या कलियुगामध्ये मी इथंच ह्याच अष्टविनायकापैकी अजून एक विनायक धूम्रकेतू नावाचा गणपती अवतार घेऊन जन्मतो, आणि जे आमच्या सनातन धर्माला नाश करणार आहेत त्यांचा नाश करण्यासाठी मी जन्म घेणार आहे. तुम्ही साधक लोक, मीही एक स्तोत्र सांगतो की आता नाही, वेदाच्या काळात सांगितलंय, त्या स्तोत्राचं नित्य एक पाठ करा. अधर्मी लोक तुझ्या धर्माला सतावणार आहे त्यांचं जरूर जरूर नाश होईल आणि मी स्थापन करतो असं गणपती म्हणले. मी तुम्हाला ते स्तोत्र दाखवतो, तुम्हाला भविष्य पुराण आपल्या गणेशच्या अंकामध्ये दिलेलं आहे की ते स्तोत्रामध्ये क्लिअरली आहे, गणपती तुम्ही धूम्रकेतू म्हणणारा अवतार घेऊन इथंच ह्याच महाराष्ट्रामध्ये मी जन्म घेईल आणि मी तुम्हाला दाखवेल की सनातन धर्माचं जे कोणी विरोध करेल, त्यांचा नाश करेल, त्यांना अकारण सत्वेल, मी त्यांच्यावर कार्य करतो असं सांगितलेलं आहे. तर आपण हे अभ्यास करावं, पुढे जावं आणि त्याविषयी माहिती करावी. मी तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देतो की जे हे मी कार्य धरलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रच नाही, आज भारत देशाच्या जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आश्रमासाठी शिबिर. आता मिझोरमला चाललो, जम्मू काश्मीरला गेलो, गुजरातमध्ये दर बारीला माझे बर्थडे होते, ओरिसा तारा शक्तीपीठला गेलो. भारतामध्ये नाही, आता भारताच्या बाहेरही कुठे नाही. आता अमेरिकेलाही आलेलं आहे पण जाणं होत नाहीये. लंडनला सुद्धा विसा आलेला आहे की तुम्ही तिथे येऊन शिबिर करा. ह्याच कामानं त्या म्हणजे मंदिराचं काम एक धरून घेऊन बसलो त्यासाठी त्रास व्हायला, नाही तर पुन्हा पूर्ण भारत फिरावी अशी माझी सुद्धा इच्छा आहे. पण मंदिराच्या कामासाठी मला नित्य राहावंच लागायला हैदराबादला. ते एकदा पूर्ण झालं, मी ह्या 1-1.5 वर्षात 2 वर्षात पूर्ण केलो तर तुम्हाला सांगतो पूर्ण भारतामध्ये ही ज्योत जरूर जगावेल आणि सांगाल की तुम्ही साधनाच्या मार्गावर चला. माझ्या साधनाच्या मार्गामध्ये कोणती जाती भेद नाहीये. जाती तू ब्राह्मण आहेस, तू हे आहे, शुद्ध मार्ग काय नाही. माझ्यामध्ये एक माझ्या गुरुला प्रेम करणारा, माझा गुरुमंत्र घेतलेला ब्राह्मण, तिची जाती कोणत्याही मार्गात त्याची आवश्यकता आहे. आणि साधनाच्या विषयी एक ललक ठेवणारा, एक इच्छा ठेवणारा तो ब्राह्मण, तो तपस्वी, तो ऋषी दुसरा कोणता नाही असं मी मानतो. त्यासाठी तुम्ही लिहितात माझ्या पहिल्या 3 शब्दामध्ये मानवता ही धर्म है, एक मानव दूसरे मानव को पहचानना, कर्म ही पूजा है. पूजा हल्दी कुंकू डालना पूजा नहीं है, नारियल फोड़ना पूजा नहीं है, कर्म करना पूजा है और साधना ही जीवन है. ये जब तक चलेगा तब तक संसार आगे चलेगा. यही हमारा पूर्वजों से यही कार्य था, लेकिन ये नहीं कर रहे हैं हम. हर इसमें इस कार्य को करके चलने के लिए मैं आगे बढ़ रहा हूँ. आज तुम यहाँ बैठे हैं, कल के दिन मैं बोलता हूँ यहाँ शीरापुरी और बासुंदी दी जा रही है, बोलो 10,000 लोगों की लाइन लगेगी, लेकिन तपस्या करने के लिए 5 घंटे के लिए बैठो, बोलो कोई नहीं आएंगे. अरे नहीं यार वो मंत्र बिंत्र अपनी जमता नहीं, बोलो क्योंकि ये संसार ऐसा हुआ है. तपस्या करने के लिए कोई तैयार नहीं है, कर्म करने के लिए कोई तैयार नहीं है. फ्री में आ जाना कुछ भी ऐसा नहीं. कर्म करना चाहता हूँ मैं, चाहता हूँ तुम्हारे कर्म का कम से कम 50% फल दूसरों को दे दो. तुम्हारे माँ बाप भाई बहन समाज देश, इनको जिस दिन देने की कल्पना करोगे, इस दिन देने की तुम्हारी इच्छा करोगे,
भगवान लक्ष्मी तो तुम्हारे पीछे नहीं, सारे देवता तुम्हारे पीछे आएंगे. मैं बहुत बार बोला हूं. तुम्ही जर चांगल्या व्यवस्थेनं चांगला विचार ठेवून चाललास तर देवता लालायित होते की ह्याच्या घरासमोर होऊन तुझं काय काम करू विचारते. तुझं काम करण्यासाठी देवताच तुझ्या द्वारासमोर उभं टाकते आणि विचारते की तुझं काय काम करू. का म्हणजे तुझ्यामध्ये निस्वार्थता आहे. आणि देवतांना सुद्धा त्याचं काम केल्याने त्यांना प्रमोशन मिळते. जसं यक्ष गंधर्व होतो, गंधर्व किन्नर होतो, किन्नर अप्सरा होती आणि अप्सरा देवता होती. आपण पाहिलं मेनका अप्सरा होती, विश्वामित्रावर राहिली. त्याच्यानंतर त्याच मेनकेला मैनाकिनी म्हणून हिमालय पर्वताची बायको झाली आणि तिने जी आराधना केली विश्वामित्राला भेटल्यानं, त्या ऋषीवर साधना करण्यानं त्या मैनाकिनीलाच पुन्हा पार्वती जन्म घेतली. त्या कौसल्या ऋषींच्या पोटी देवता जन्म घेतात. देवतांना यावंच लागते. आणि आपल्याला हे सगळं कार्य करण्यासाठी साधना ही जरुरी आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रती आपल्याला प्रेम पाहिजे. आपल्या घरात आपल्याला प्रेम करणार, घरालाच नाही तर समाज काय प्रेम करेल आपल्याला, देश काय प्रेम करेल आपल्याला. आपण पहिले ते आकर्षण आपल्या शरीरामध्ये साधनाच्या मार्गाने आपण निर्माण करू शकतो. आज आपण सांगतो शंकराचार्यानं स्वर्णवर्षा करायला लागली. काय झालं स्वर्णवर्षा? आता कुठे आहे? आता का करत नाही? आत्ताही आचार्य आहे. तेव्हा कामधेनू होती, आता ती कामधेनू कुठे आहे? आज आपण विचारू बहुतेक देवता संत सखुबाईला प्रसन्न झाली, संत तुकाराम महाराजला प्रसन्न झाली, ज्ञानदेवाला प्रसन्न झाली. मग आज कुठे आहे? आज का रेडा बोलत नाही? असलेले मूक असलेल्या लोकांना आपण बोलू शकत नाही. ती विद्या कुठे गेली? आणि त्या विद्येचा जे मार्ग होता, जे साधनेचा मार्ग होता, त्या मार्गाला शोधून काढलेले परमपूज्य सद्गुरुदेव स्वामी निखिलेश्वरांजी आणि त्यांच्या मार्गात मी चाललेले आहे. आणि ज्यांचेही काही त्रास आहे, काही कष्ट आहे, माझ्याच्याने जितकं होईल ते त्रास मिटवायसाठी वाहतो. माझ्यापाशी रात्री 12 वाजता फोन करा, मी तुम्हाला जबाब देतो. पण हारणार नाही की मी तुमचं काम करणार नाही असं म्हणणार नाही, प्रयत्न जरूर करतो. तुम्हा सगळ्यांना पुन्हा आशीर्वाद देतो की तुमची इच्छा पूर्ण व्हावी. आता आपण आरती संपन्न करू, त्यानंतर समर्पण स्तुती करून तुम्हाला सगळ्यांना प्रसाद घ्यावा. इथे जे आज कार्यक्रम आहे त्यानंतर मी शंका समाधान तुमची काय ते तुमच्याविषयी सांगतो. पहिलं आरती संपन्न करू, सगळे उभं टाका, आरती संपन्न करू.